पुणेकरांना लोकसभा निवडणुकीबद्दल किती उत्सुकता आहे? येणाऱ्या 2024च्या निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतं? या अनुषंगाने पुणेकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे, प्रचारालाही सुरुवात झाली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना या निवडणुकीबद्दल किती उत्सुकता आहे आणि या निवडणुकीची किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पुण्यातील एका उद्यानामध्ये आलोय. खरं तर त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सर, तुमच्यापासून सुरुवात करू. सुरुवातीला फक्त साधा प्रश्न, पुण्यात किती तारखेला मतदान होणार आहे? माझ्या मते 13 मेला होणार आहे अंदाजे, इफ आय एम नॉट रॉंग. 13 मेला होणार आहे. पुण्यात जेव्हा फिरता चर्चा तर होतीये, उमेदवार माहिती आहे का पुण्याचे? तुम्ही एवढं इथं अभ्यास करायला येता, माहिती आहेत ना? कोण आहेत? रवींद्र दंगेकर आणि मोहोळ. एवढे दिवस तुम्ही वर्ष इथं राहताय, काय वाटतं तुम्हाला? कोण चांगला एकदम कॉम्पिटिटर आहे किंवा कोण विजय होऊ शकतं? काय नोटा लोक दाबतील असं? नोटाचा एवढा काय असं मेजॉरिटी नाही राहणार. दोघांपैकी फाईट चांगली होईल, कळेल आता निकाल आल्यावरच. ताई, पुण्यातलं काय माहिती का? लोकसभेचं मतदान कधी होणार आहे, कुठल्या तारखेला, कुठल्या टप्प्यात? नाही, तारखेला तर माहित नाही, पण याच महिन्यात होणार आहे एवढं आयडिया आहे. कुठल्या टप्प्यात, तारीख काय माहिती आहे का? मे बी 28 एप्रिल पुण्यात. हां, काय तर आहे वाटतं. काय मतदान कुणाला करायचंय, कोण उमेदवार आहे, काय माहिती आहे का? काय ठरवलंय का? नाही, अजून काय नाही ठरवलं. पण उमेदवार कोण आहे हे तरी माहिती आहे का? नाही. नाही घरच्यांना विचारता का नाही तुम्ही कुणाला मतदान करायचं काय? नाही, जे कोणी योग्य वाटतील त्यांना नक्कीच आपण मत देऊयात. कारण 13 तारखेला आहे मतदान. आपल्याला पुण्यात लोकसभेचं 13 मेला करायचंय, 28 तारीख नाही ताई. बरं, आपण जर असं बघितलं तर मजेशीर उत्तर येत आहेत. काहींना माहिती आहे तर काहींना तारीख माहीत नाही. मात्र पुणेकर नक्कीच विचार करून या ठिकाणी मतदान करतील. आणि आता हळूहळू जर आपण बघितलं तर जसं प्रचाराचं पुण्यामध्ये रंग चढताना दिसतोय, तसंच उमेदवारांमध्ये देखील एक वेगळा उत्साह या निवडणुकीला घेऊन पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.